नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड अँड फाइंड्स या माझ्या चॅनलमध्ये। मागच्या 5 महिन्यांपासून मी कोणताही व्हिडिओ अपलोड केलेला नाही, कारण मी प्रेग्नंट होते आणि नुकतीच माझी 1 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झालेली आहे। आता मी परत व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे। तर माझी प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि आताची लाईफस्टाईल याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज मी तुम्हाला सांगणार आहे बाळंतकाढ्याबद्दल। बाळंतकाढा हा डिलिव्हरीनंतर घेण्यात येतो। बऱ्याच लोकांना याची माहिती नसते। हा आयुर्वेदिक काढा आहे। याचे 3 पार्ट्स असतात। आज मी तुम्हाला माहिती देणार आहे बाळंतकाढा नंबर 1 बद्दल। हा बैद्यनाथचा बाळंतकाढा आहे। सुप्रसिद्ध दशमूलने युक्त हा काढा नुकत्याच बाळंत झालेल्या मातांसाठी अत्यंत उपयोगी आहे। याच्या सेवनाने प्रसूतीनंतर येणारा अशक्तपणा व वातरोग दूर होण्यास मदत होते। ज्या काढ्याचे सेवन नियमितपणे केल्यास भूक कमी लागणे, शौचास साफ न होणे, खोकला दूर करण्यास व ऊर्जा आणि शक्ती वाढवण्यात मदत होते। जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे तर बाळंतपणानंतर पहिले 10 दिवस घेण्यायोग्य हा बाळंतकाढा नंबर 1 आहे। त्यानंतर बाळंतकाढा नंबर 2 चालू करायचा असतो। जर तुमची डिलिव्हरी सिझेरियन सेक्शनने झालेली असेल, ऑपरेशनने, तर तुम्ही हा काढा 10 दिवसानंतर स्टार्ट करा। म्हणजे जर का आज डिलिव्हरी झालेली आहे तर 10 दिवस थांबून जा, त्यानंतर हा काढा चालू करा, काही फरक पडणार नाही। माझी सुद्धा सी सेक्शनने डिलिव्हरी झालेली आहे, त्यामुळे मी पहिले 10 दिवस आपण खूप हाय पॉवरच्या गोळ्यांवर असतो, त्यामुळे हा काढा तेव्हा न चालू केलेला बरा। हा बाळंतकाढा नंबर 1 135 रुपयाला मला मिळालेला आहे आणि यावर मात्रा लिहिलेली आहे की किती घ्यायचं। तर 2 ते 4 चम्मच म्हणजे 10 ते 20 मिलीलिटर दिवसातून 2दा समभाग पाण्यासोबत जेवणानंतर घ्यायचं आहे। किंवा जर कोणी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असतील तुमच्या आसपास तर तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार सुद्धा घेऊ शकता। बाळंतकाढा 1, 2, 3 हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत। जसं की हा पहिला बाळंतकाढा जो आपल्याला अशक्तपणा आलेला असतो डिलिव्हरीनंतर, किंवा कोणाकोणाला शौचास साफ होत नाही, कोणाला कॉन्स्टिपेशन होतं, तर त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। आणि सोबतच डिलिव्हरीनंतर वात होण्याची शक्यता असते, त्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे। बाळंतकाढा 2 आणि 3 याचे वेगळे उपयोग आहेत, ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओजमध्ये। यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी नेहमीच अतिशय उपयुक्त व्हिडिओज टाकत असते। हेअर केअर, स्किन केअर, आपलं डेली लाईफ, स्त्रियांना लागणाऱ्या वेगवेगळ्या मशीन्स, घरगुती काम, वेगवेगळे सल्ले, यावर मी नेहमीच व्हिडिओज टाकत असते। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला ग्रो करायला मदत करा। थँक्यू।